सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. नीट परीक्षेत अपयश, विद्यार्थ्याने संपवले जीवन. शेरे स्टेशन तालुका कराड येथील दुर्दैवी घटना. नीट परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून शेरे स्टेशन तालुका कराड येथील 18 वर्षीय विद्यार्थिनीने विषारी वड्या खाऊन जिंकून संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. समीक्षा दीपक पवार असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. कराडच्या कृष्णा रुग्णालयात तिला दाखल केले होते, मात्र सोमवार दिनांक 27 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. नीट परीक्षा तिने दिली होती, मात्र अपयश आल्याने ती मानसिक तणावासह नैराश्यात होती. त्याच अवस्थेत तिने गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषावड्या खाल्ल्या. तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना सोमवारी तिची प्राणज्योत मालवली. कृत्रिम दूध तयार करणाऱ्या रॅकेटचा शामगाव तालुका कराड येथे पर्दाफाश. अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई. भेसळ करणाऱ्या पती पत्नीला घेण्यात आले ताब्यात. पावडर आणि केमिकलचा वापर करून कृत्रिम दूध निर्मिती करणाऱ्या रॅकेटचा अन्न आणि औषध प्रशासन आणि महसूल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शामगाव तालुका कराड येथे रविवार दिनांक 26 जुलै रोजी रात्री संयुक्त कारवाईमध्ये महेश वसंत फाटक वय 44 आणि स्वाती महेश फाटक वय 38 राहणार शामगाव या दाम्पत्याला अटक करण्यात आली. संशयितांना न्यायालयाने शुक्रवार दिनांक 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्न औषध प्रशासनाने कराड तालुक्यातील केलेली ही पहिली कारवाई मानली जात आहे. कारवाईमुळे तालुक्यातील दूध भेसळीच्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. नेर फाट्यानजीक ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात पुसगावातील दाम्पत्याचा मृत्यू. अपघातात मुलगा गंभीर जखमी. सातारा पंढरपूर महामार्गावर कोरेगाव ते पुसेगाव दरम्यान नेर फाट्याजवळच्या स्निती पेट्रोल पंपानजीक रविवारी मध्यरात्री 1:30 सुमारास आयशर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात पुसेगावातील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ लिपिक विजय बबनराव भोसले वय 50 व त्यांची पत्नी समृद्धी विजय भोसले वय 45 या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा वरद विजय भोसले हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताचा तपास पोलीस करत आहेत. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे कर्मचारी असलेल्या विजय भोसले आणि पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे पुस्तक आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोती चौकात ठाकरे सेनेचे चॉकलेट वाटप. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र यांच्या राजीनाम्यानंतर तसेच भारतीय तरुणांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील मोती चौक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रणव सावंतच्या नेतृत्वाखाली भर पावसात शिवसैनिकांनी मोती चौक परिसरात चॉकलेटचं वाटप करून आनंद साजरा केला. केळकर घाटात दरड कोसळली. मेढा महाबळेश्वर वाहतूक बंद. ढिगारा हटवताना अडचणी. मेढा महाबळेश्वर मार्गावर केळगर घाटात काळाकडा येथे महाकाय दरड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. सोमवारी सायंकाळी 6 वाजता दरड कोसळली असून ती हटवण्याचे काम रात्रभर सुरू राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक वळवण्यात आली आहे. केळगर घाटात काळाकडा ते माचुतूर या 3 किलोमीटर परिसरात रस्ता अरुंद असून दुहेरी वाहतूक करणे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी साईड पट्ट्या रस्त्यावर पाण्याने पूर्णपणे वाहून गेले आहेत. अशातच सोमवारी सायंकाळी मोठी दरड कोसळली, त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. दरड हटवण्यासाठी जेसीबी यंत्रणा मागवण्यात आली, मात्र रस्त्यावरील राडारोडा हटवताना मागून मोठारी दरड कोसळत राहील, त्यामुळे हे काम आणखी जटिल झाले. रिमझिम पाऊस अंधार पडल्याने मदत कार्यात अडथळा येत होते. केसरकर पेठ सातारा येथे वृद्धीच्या गळ्यातील 17 ग्रॅमचे गंठण हिसकावले. मंदिराकडून चालत येताना एका वृद्धीच्या गळ्यातील 17 ग्रॅमचे मिनी गंठण एका तरुणाने हिसकावून पलायन केले. ही घटना दिनांक 25 जुलै रोजी दुपारी 3:30 सुमारास केसरपेठ पेठेत घडली. शकुंतला धनाजीराव शिंदे वय 75 राहणार 4 भिंती रोड केसरपेठ सातारा या केसरपेठ पेठेतील समर्थ मंदिराकडून चालत येत होत्या. त्यावेळी एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पलायन केले. या प्रकरणानंतर त्यांनी आरडाओरडा केला, परंतु तोपर्यंत चोरटा पसार झाला. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान महिलांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना तसेच प्रवासात आपल्या दागिन्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. शामगाव घाटात उठले विषारी केमिकल. करवडी ग्रामस्थांनी पकडला टँकर. केमिकल माफियांचा उद्योग. दोषींवर कारवाईची मागणी. पाटण तालुक्यात आता कराड तालुक्यातील केमिकल माफियांनी घाटामध्ये केमिकल टाकण्याचे उद्योग सुरू केले आहे. त्यामुळे पर्यावरण नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाटण तालुक्यात विषारी केमिकलची बेकायदा विल्हेवाट लावण्याची घटना समोर आल्यानंतर आता कराड तालुक्यात अशाच प्रकाराला सुरुवात झाल्याचा संशय व्यक्त आहे. कराड पुसेसावडी मार्गावरील शामगाव घाट परिसरात केमिकल ओतून जाणारा एक टँकर करवडी ग्रामस्थांना आढळून आला. यावेळी सतर्क झालेल्या करवडी गावातील ग्रामस्थांनी संबंधित घटना अडवून पकडल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामुळे यापूर्वी किती केमिकल या ठिकाणी टाकण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मांडव्यात लोक खटाव शाळेच्या निकृष्ट बांधकामाची तातडीने दुरुस्ती सुरू. तकलाची दुरुस्ती झाल्यास स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा नागरिकांचा इशारा. खटाव तालुक्यातील मांडव्या ते शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातून सुमारे 1,05,00,000 रुपये खर्चून जिल्हा परिषद शाळेत भव्य दिव्य इमारत उभारण्यात आली. या इमारतीची उद्घाटन होण्यापूर्वीच 3 खोल्या पावसाच्या पाण्याने गळू लागले आहेत. त्याचबरोबर वाळण्याचे पीओपी स्लॅब ढासू लागले आहेत. निकृष्ट बांधकामावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवतात प्रशासन खडबून जागेवर तत्काळ दुरुस्ती कामात सुरुवात झाली. दरम्यान कोट्यवधीचा निधी खर्च पडून निकृष्ट कामे झाले तर भविष्यात एवढं लहान विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे तकलात दुरुस्ती केली तर स्ट्रक्चर ऑडिटची मागणी केली जाईल असा इशारा जागृत नागरिकांनी दिला आहे. फलटणच्या आठवडा बाजारात पददिव्याचा खांब कोसळला. 2 शेतकरी जखमी. फलटण शहरातील पालखी महामार्ग सुशोभीकरणाच्या कामातील निकृष्ट दर्जा पुन्हा एकदा समोर आला आहे.
शासकीय विश्रांतीवरील आठवडा बाजार परिसरात नव्याने उभारलेल्या पदवीचा काम रविवारी अचानक कोसळल्याने 2 शेतकरी गंभीर जखमी झाले. गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी शासनाच्या अकार्यक्षम कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी बसस्थानकासमोर बसचा धक्का लागताच पदवीचा खांब कोसळला होता. त्यानंतरही संबंधित कोण दखल न घेतल्याने आता पुन्हा घडलेल्या दुर्घटनेने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नाची निर्माण झाले आहे. पालखी सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अनेक पदवी बंद असलेल्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. ते पाय घसरून विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू. महाबळेश्वर शहरातील दत्त हौसिंग सोसायटी विहिरीतील मोटर बघायला गेलेला एकाचा शेवाळ्यावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. संतोष प्रशांत कोंडाळकर वय 45 राहणार दत्त हौसिंग सोसायटी महाबळेश्वर असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी घडली. अवधीप लक्ष्मण कोंडाळकर यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.